रंकाळा आणि संभाजीनगर बस स्थानकात नव्या लाल परीचं आगमन झालं आहे। आमदार चंद्रदीप नरके यांनी या बसेसचं लोकार्पण रंकाळा बस स्थानक इथं गुरुवारी केलं। पहिल्या टप्प्यात 5 बसेस सेवेत रुजू होणार आहेत। संभाजीनगर आगारासाठी नवी 10 बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत। पुश बॅक सीट्ससह अनेक आधुनिक सुविधांनी युक्त या बसेस आहेत। आधुनिक बसेसचा ग्राहकांना जुन्या दरातच लाभ मिळणार आहे। दख्खनचा राजा ज्योतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी या बसेसचा वापर होणार आहे। आमदार चंद्रदीप नरके यांच्या पुढाकारानं आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर संभाजीनगर आगारात नव्या लालपऱ्या दाखल झाल्या आहेत। या आधुनिक बसेस तळकोकणासह जिल्ह्याचे शेवट टोक असलेल्या आमशी बोलोली या दुर्गम भागापर्यंत धावणार आहेत। या बसेस उपलब्ध झाल्याने ज्योतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी दिलासा मिळालाय। आमदार नरकेंच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाल्यानंतर पहिली बस ज्योतिबाकडे रवाना झाली। या बसमधून आमदार नरके यांनी देखील प्रवास करत ज्योतिबा भाविकांशी संवाद साधला। एसटीचा अधिकारी उत्तम पाटील, सुभाष सुतार यांच्यासह चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते। रंकाळा आणि संभाजीनगर आगाराला अधिक सुविधा देण्याचा निर्धार आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला। त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला। एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन लालपरी देण्याचं कारवाई चालू केली। या विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी आज आपल्या संभाजीनगर डेपोला 10 लालपरी मंजूर केलेले आहेत। त्यातल्या 5 या ठिकाणी या गाड्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे। अजून 5 गाड्या या संभाजीनगर डेपोला येतील।